बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. याच्या खोड्या किती सांगू ग, याच्या खोड्या किती सांगू ग, बाई पत्र सिंधू आटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. तुकोबराय म्हणतात माझा देव कसा आहे का, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. असं म्हणताना थोडा विकू द्यायचं, जरा रिप्लाय कमी होऊ राहिला. याच्या खोड्या किती सांगू ग, मही पत्र सिंधू आटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. तुकोबराय म्हणतात माझ्या देवाचं माझ्या भगवंताचं काय वर्णन करावं, माझ्या देवाचं वर्णन होऊ शकत नाही. अशीतगिरी समस्यात कंचदम सिंधू पात्रे सुरतोषाका लेखनी पत्र उरवी लिखिते दिगृहीत्वा शारदा सार्वकालम तदतवपि गुणानाम ईश पारम न याती. त्या देवाचं वर्णन होऊ शकत नाही. आणि देवाचं वर्णन जर आपण करायला गेलो, समुद्राची शाई केली, आकाशाचा कागद केला, पर्वताची लेखणी केली आणि बालवाडीची मास्तरीनबाई लिहायला बसवली, देवाचं वर्णन होईल नाही. लिखिते दिगृहीत्वा शारदा सार्वकालम. सर्व विद्येची देवता ती सरस्वती माता आहे. सरस्वती माता जरी देवाचं वर्णन लिहायला बसली तर त्या सरस्वती मातेला सुद्धा देवाचं वर्णन होऊ शकत नाही. परिपूर्णदम साक्षात श्रीकृष्ण नान्यवही एक कार्यार्थागत्यम कोटी कार्यम च करा. तो सर्वशक्तिमान आहे, तो परिपूर्णतम भगवान आहे. आणि ऐकल्यानंतर लोक म्हणे महाराज हे परिपूर्णतम हे सर्वशक्तिमान हे तर तुम्ही लयच अवघड सांगितलं. अहो महाराज जरा सोपं करून सांगा ना, तुम्ही ज्या देवाची भक्ती करता, ज्या देवाची तुम्ही उपासना करता तो देव कसा आहे. बापू तुकाराम महाराज म्हणतात तो आमचा देव कसा आहे. भोळे भोळे भाविक है जुनाट चांगले, भोळे भाविक जुनाट चांगले. माझा देव भोळा आहे. आणि तो भोळा शब्द ऐकला आणि ते लोक हसायला लागले. बघा आपल्या देवाला अगोदर नावं ठेवली, अपूर्ण आहे, अल्पज्ञ आहे, सेंद्र आहे, हेंद्र आहे, असा आहे तसा आहे. तुकाराम महाराजांनी आपल्या देवाला नावं ठेवली. आपल्याला वाटलं होतं तुकाराम महाराजाचा देव लईच भारी असन, काय तर म्हणे भोळा. आता भोळ्या शब्दाचा आपल्याकडे काय अर्थ होतो. भोळा भोळा म्हणजे बावळट, भोळा म्हणजे येडपट आहे की नाही. मग ज्या अर्थी तुकोबरा देवाला भोळ म्हणतात, मग मला सांगा देव बावळट आहे का. कोणी म्हणा. आणि जो कोणी देवाला भोळ्या या शब्दानं बावळट अर्थ लावत असेल त्याने भर दुपारी 12 वाजता सूर्याच्या तोंडावर थुंकल्यासारखं आहे. बरोबर दुपारी 12 वाजता सूर्य कुठं राहतो आपल्याकडं डोक्यावर. सूर्याच्या तोंडावर थुंकत म्हणलं तोंड कसं करायला लागेल आपल्याला. आणि आपण थुकल्यानंतर आपला थुका सूर्याच्या पलीकडं आपल्याच तोंडावर पडणार. देवाला भोळ्या या शब्दानं बावळट अर्थ लावणं म्हणजे स्वतःच्याच तोंडावर थुंकून घेतल्यासारखं आहे. ऐका दादांनो, देव काही एवढा भोळा नाहीये. हो देव कसा आहे. देव चतुर 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 जानो नियंतर वर्तत से जानो नियंतर वर्तत से देव जानता देव जानता
कसा आहे देव, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, नुसता चतुर नाही, चतुरांचा राजा देव आहे.